ओ सर सर Kira. So finally we reached. Yes, Mr. Amargar. कारण काढले तर काटा बिटा रुतायची भीती वाटेल. अहो असू द्या असू द्या, काही नाही, ते खराब होणारच आहे. तुम्ही पप्पाला सॅन्डल दिला ना आलाय. मी चप्पलच घालतो ना. रुचिकाला काही काम नाही सांगत का? हा अच्छा, असं करावं लागतं मला चालायसाठी. या पटपट या, आंबे खायचे. रुचिकाच्या शेतात जायचंय. अख्खा उन्हाळा गेला आणि आता आम्ही शेतात आलोय. मी चप्पल घालणार होतो, हिच्यामुळे बुट घातले. शूज क्लास होता, कसं ते चप्पलवर मिळतं. आणि आज ऊन होती. बाय द वे आम्ही येणार होतो त्या सकाळी छान ऊन निघाली होती. पाऊस आला. पावसाने टाइम चेंज केला. पाऊस 4-5 वाजता येते, आज लवकर आला. पाय पाय ना हे बघ पुरे भरले. मी नाही करू शकत. बे हे बघ नॅचरल हिल. अगं काय नाही करत ना. आंबे तोडायच्या आधी एनर्जी. सकाळी जेवण करून आलो म्हणजे आंबे खायचे म्हणून. आंबेच खाणार होते का? खराब झालेले एकदम जोरदार. चल आता पाय गंदे करा, चपला गंदा झाल्या. चलो. हो नाही, पुन्हा जर घालू ना पुन्हा चिखलानी भरेल. खूप भारी होता. मी तर काढले कारण इथे पण चिखल आहे, इथेही चिखल आहे. हे बघ पाय फसत आहे. एवढ्याला हिल झाली. घेऊ दे आता. हो भाई, पायाला बी चांगलेच आहे. तिथे कुठं दलदल नाही ना, सांगून दे. दशेरी बुऱ्या घेतल्या का? बेकार काम. आले का खाली पाहुणे? खूपच फसत आहे. चप्पल नॅचरल मातीची खुशी ना. मग चालताच नसतं आलं. साहेब मस्त आंबा एन्जॉय करते आंबे तोडायच्या आधी. हे सगळे लिंबूचे झाड आहेत. हे सगळे लिंबूचे झाड आहेत. किती मोठे आहे बघ. अय खादाड. हो असेच आंबे लागले असते तर रस्त्यावरच लागले असते आंबे. भाई द्या बोऱ्या. सुरू करा. घ्या बोरी, सुरू करा. तिकडे पुरे आंब्याचं झाड. दाखव. तो बघ यार अंदर लागला. अजून खूप मोठा. वा पहिल्यांदा असे आंबे तोडते. एवढा जेवढून किती मोठ्या मोठ्या आंबे पकडी लागा हो. तितके मोठे नाही, याच्यापेक्षा अजून मोठे आहे. हो हो हो, ही चुंगडी घेऊन चालते. बापरे बाप. हे इथे टाका. तो त्याच्यावरती पण आहे का?
त्याच्या वर पण एक आहे, वर हात नाही तेवढा कुदावं लागेल. लागण नाही. त्यात नको टाका, तिथेच नेऊन टाका. आता हे टाकून मग त्यात टाकून द्यायचं. हा बर्गर. वा शॅम्पी वा लागला का रे? गेले म्हणजे टॅलेंट. तो काय किती मोठा भर गया. आम्ही आंबे खा, पिंपल्स आणा. स्किन केअर करा. लास्ट इयर एवढे आंबे खाल्ले, हो बघितली होती मी. पिंपल झाले होते यांना. माझ्या पॅन्ट खराब झाला, माझे हात बघा पूर्ण बघा, दोन्ही हात खराब झाले. आणि एक बोरी भरलेली आहे, दुसरी बोरी आम्ही भरून राहिलो. पण मला एक विचार येऊन की एवढी मोठी बोरी उचलून कसं नेणार आहे डोक्यावर. कुठे चालली? निंबूसाठी एक बोरी का दाखव. मला काय हरकत आहे. हे निंबू आहे आणि हे निंबू सीडलेस आहे असं रुची बोलली. यात बिया नाहीये. काटा रुतला मला लिंबूचा. बरोबर कर ना. पूर्ण हात, पूर्ण पाय. वाव. आणि तुम्हाला सांगते, चिखल आहे म्हणून आम्ही गाडी जवळपास 1 किलोमीटर नाही 500 मीटर्सच्या दूर लावली आणि वावरातून असं पायी चालत आलो. आता एवढ्या भारी चुंगड्या कशावर न्यायचा हा विचार आहे. कसं न्यायचं, एक अरमरकरच्या खांद्यावर द्यायची हां, आणि इकडे डोक्यावर, आणि लिंबूची मी माझ्या डोक्यावर. भाडी. हे बदामीचं झाड आहे. आणि चप्पल बघा. आंबे तोडण्याचं एक्साइटमेंट एवढं आहे की मी कधी विचारही केला नाही काटा वगैरे रुतेल म्हणून. मी कधी मामाच्याही वावरात असं बिना चप्पल फिरली नाही. चिखलांनी अशी हील झाली आहे की काटा रुतायची पण भीती राहिली. पूर्ण वावरभर आम्ही विदाऊट चप्पल फिरतो. किती रुपये पप्पा? कितीचा काका? किती म्हटलं? 5 लाख रुपये किलो. हा फॉरेन वरून इम्पोर्ट केलाय आम्ही. काकड्याचं झाड. हा पहिला आंबा लागला यावर्षी. पहिल्यांदा लागला. तेवढूशा झाड फक्त एवढूशा झाडाला आंबा लागला. हाय तोच आहे का पप्पा? मियाजाकी. तर आंबा पिकते कशा? झालं. हा असाच राहते, हा रेडिशच राहते. हा चायनामध्ये वगैरे ते व्हिडिओज मध्ये पाहते ना, चुंगडी कशी न्यायची. इकडून नेऊन म्हणे, इकडूनच. हे संत्र्याची झाड आहे. हे बोलो मग पाय धुवून घ्या. ते मुस्कान वगैरे आली. लाईट नाही आहे. गंदा वगैरे. हाँ, आता हे म्हणा का म्हणते सब गंदा हो गया गाइस. हाँ, हिंदी मध्ये. हाँ, ये छोटे छोटे संतरे अभी बड़े होंगे ना वो. हाँ, ये मोसंबी है वो वाली. नाही, सीताफळाचं मोठं झालं. रामफळाचं झाड मोठं होते. आंब्याचं झाड सारखं. भाऊ की गाड़ी फंस जाएगी. झाले तोडून. एवढे वरचे सगळे तोडले. एवढे आंबे आणखी बाकी आहेत. खाली आंबे आहे बघा. खाली बसून तोडू शकता. एवढे खाली आंबे आहेत. कशात पकडाल हे? बापरे, हातात. पकडा तुम्ही. हे इथे आहेत. कसं करायचं मग? हे नाही का बोरी वगैरे काही? जाऊ दे ना, ओढण्या काढून. मी बुरी आणतो का? हो, ठेवून द्या इथे. ठेवा इथे. बुरी आणतो. काय झालं? फसलं. ते इकडून थोडं हे बाहेर आहे आंबे. हेच आहे इथे. एवढे आंबे तोडून झाले आहे तरी साहेबांचं संपत नाहीये. ओय, झालं ना. हिरो झालं. पुढच्या वर्षी पाहू आता. पुढच्या वर्षी येऊ.
आता या वर्षी हे वर्षभर पुरतील, हे वर्षभर पुरतील. दादू राहू दे झालं. आभाळ आभाळ येते आभाळ. अरे आभाळ यायच्या त्यापर्यंत तोडून घ्या. नाही तेव्हा यांना चिखल काहीच नाही पाहिजे, असं एवढीशी माती लागलेली नाही पाहिजे चप्पलला. आणि आता पहा ना, आता पूर्ण भरले चिखलानी तरी चालेल. इथे आणला तुम्ही? छान आहे, फ्रेंडली आहे एकदम. झालं बेटा, झालं बेटा, झालं. हा नको ऐकू रे यांचं, नको ऐकू. नाही झालं बाबा, उतर. पडला बिडला तर काय. हा आमचा तेजस चढला आणि आता मी कसं उतरू म्हणते. चढताना नाही विचारलं कसा चढायचा. पाय बघ. पडू नको बेटा. मला खरं शूट करायची इच्छा नाही होत आहे, कारण माझा चेहरा बघा तुम्ही. आम्ही आता सातारा गेलो होतो आणि तिथलं मला अजिबात पाणी वगैरे काही सूट झालं. हा पकडा हात धुते. निघेल का माती? साबण देऊ? भाई मानना पडेगा. मैं तो नागपुर तक ले चलूंगा. अरे बापरे. रियल. चला पटपट चला, पाऊस थांबलाय अजून येईल. बॅकग्राऊंड मध्ये बाहुबलीचं गाणं टाकून. मिस्टर आरमरकर चलो. आमची गाडी आहे तिकडे बघा, दिसते तेवढ्या दूर आम्हाला जायचंय. चलो. ओ नेक्स्ट इयर लवकर येऊ. हो नेक्स्ट इयर लवकर पाणी पहिले. सगळ्यांचे पैसे. आणि यात साचलेल्या डबक्यात आम्ही सगळ्यांनी पाय धुतले, जिथे आता तेजस पाय धुवून येतोय. अजिबात पाणी नाहीये. शेतकरी. ये भैया ने पूरी बोरी उठाई. क्या भैया, क्या नाम है आपका? मधु कुमार नागवंशी अरे वाह, कहाँ से हो आप? जी, मंडला डिस्ट्रिक्ट, नैनपुर तहसील, अरे वाह, एमपी. ये पूरी गाड़ियों में बोरी भर के रखी है इधर.